स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। गड्डी नीवी जी करा के बाई इंची दे पवा के टायर कम देनी तेरे। तर कशा आहेत सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असतील। तर सॉरी यूट्यूब फॅमिली, कारण माझा ब्लॉग काल येऊ शकला नाही, त्यामुळे सॉरी सगळ्यांना, सॉरी म्हणते, समजून घ्या थोडं। पाहुणे वगैरे आले होते आमच्या घरी, तर आज पण आहे पाहुणे, आज संध्याकाळी जाणार आहे ते, सध्या बाहेर गेलेला आहे। तोपर्यंत हे करून घ्या, मला ब्लॉग वगैरे काढून घ्यावा, कारण की पाहुणे वगैरे आले तर काढता येत नाही आणि काहीच करता येत नाही, अपलोड पण करता येत नाही, काहीच नाही। तर मला एक कमेंट आली होती, मी होम टूरचा ब्लॉग टाकला होता यूट्यूबला, तर मला एक कमेंट आली होती की हॉल देवरा किचन रूम मध्ये व्यवस्थित नाही म्हणे, तर हॉलमध्ये ठेवा म्हणे तुम्ही। तर मी मी देवघराची जागा वगैरे बदलली आहे, तर मी दाखवते तुम्हाला कुठे ठेवलं आहे। हॉलमध्येच ठेवलं आहे, पण हे बघा इथं ठेवलेलं आहे। तर त्यांनी मला सांगितलं होतं तिथं व्यवस्थित जागा नाही आहे, तर हॉलमध्ये ठेवा, मी इथं ठेवलेलं आहे देवघर। तर मला सांगा इथं पण व्यवस्थित आहे का नाही देवघर हॉलमध्ये। हे बघा इथं हा हॉल आहे आमचा, आणि इथं देवघर ठेवलेलं आहे, कपाट वगैरे। तर बघा, तर मला कमेंट करून नक्की सांगा ती जागा व्यवस्थित आहे का नाही हॉलमध्ये, कारण की आमचा हॉल छोटाच आहे, तुम्ही तर बघू शकता। हे बघा इथनं एवढा हॉल आहे, तर तिथं त्या पलीकडच्या साईडला मी देवरा वगैरे ठेवलेला आहे। तर अगोदर इथं होता, पण ते म्हणे व्यवस्थित जागा नाही, त्यामुळे मी हॉलमध्ये ठेवला आहे। त्यांनी हॉलमध्ये ठेवायला सांगितलं होतं मला, मी त्यांची कमेंट बघून हे केलेलं आहे। तर हे बघा रॅक मी काल परवा साफ केला आहे, अजून कसं दिसते मला नक्की सांगा कमेंटमध्ये। तर आज पण आमच्या घरी पाहुणे आहेत, आज संध्याकाळी जाणार आहे, तर आज मी बनवणार आहे स्वयंपाक। आता मी स्वयंपाक करायला चालू केला आहे, तर आज मी बनवणार आहे स्पेशल पनीरची भाजी पाहुण्यांसाठी। काल नॉनव्हेज वगैरे केलं होतं त्यांनी, आज मी पनीरची भाजी करणार आहे। पनीर वगैरे पण आणलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा इथं उंडा चुरून ठेवलेला आहे, आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी। थांबा एक मिनिट, मी तुम्हाला दाखवते। बघा इथं फ्रीजमध्ये ठेवला आहे पनीर, दाखवते मी तुम्हाला। पनीर इथं ठेवलेला आहे, हे बघा पनीर। आज मी पनीरची भाजी बनवणार आहे, तुम्हाला दाखवणारच आहे मी कशी बनवते कशी नाही, तो पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघा। पुढे दिसेलच तुम्हाला मी कशी करते कशी नाही पनीरची भाजी। तर पनीरची भाजी करता वेळेस आपण भेटूया, तोपर्यंत थोडा वेळ आम्हाला द्या, आपण भेटू पनीरची भाजी करता वेळेस। तर बघा याच्यात आपण कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे। कांदा टमाटर लसूण वगैरे त्याच्यामध्ये फ्राय करून त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला। आता मी त्यामध्ये टमाटर पण टाकलेला आहे, तर मी टमाटर टाकलेला आहे याच्यामध्ये। असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं, याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। आता एवढं लसूण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं घेऊ शकता तुम्ही। एवढं घेतलेलं आहे, परत थोडं टाकते, परत थोडं टाकते याला। एवढं लसूण टाकलं आहे त्याच्यात, आपल्याला थोडंसं आपण फ्राय करून घेऊ। आलं वगैरे मी याच्यात टाकणार नाही, कारण की आलं लसणाची टेस्ट मी आणलेली आहे, त्यामुळे मी त्याच्यात टाकणार नाही, आलं टाकणार नाही, पेस्ट टाकणार आहे। तर बघा इथं पेस्ट करून घेतलेली आहे आपण टमाट्याची याची,
इथं पनीर तुकडे करून घेतलेले आहेत मी पनीरचे. इथं मसाला वगैरे करत आहे मी आता. हा आहे आपला पनीर मसाला. हा सुहाना मसाला टाकते मी थोडासा टाकला आहे. आता यामध्ये मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. मी एवढे मसाले घेतलेले आहे. पनीर मसाला, सुहाना मसाला आणि आपला एवढा मसाला घेतलेला आहे थोडा, आणि थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर. तुम्हाला अजून बी मसाले ॲड करायचे असले तर करू शकता. तरी ते मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा तेजपत्ता घेतलेला आहे. तर आपण ह्या पनीरला थोडंसं तेलामध्ये फ्राय करूया. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे मी. तर आता मी पनीर टाकते आहे. टाकलं आहे पनीर. आता त्याला फ्राय करून घेऊ आपण थोडंसं. फ्राय करून घेतलं ना अजून टेस्टी भाजी लागते. थोडंसं काहीतरी 3-4 मिनटं थोडंसं हे करायचं आणि लगेच काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय झालेलं आहे ते. घेतलं आहे मी थोडंसं फ्राय करून. तर आता भाजी बनवत आहे मी. आता याच्या थोडंसं पातेल्यामध्ये तेल टाकते. तेल टाकलेलं आहे मी आता पातेल्यामध्ये. तेल थोडंसं गरम झालंय का थोडेसे जिरे आणि हे तेजपत्ता आहे ते टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. मी आता टाकलेलं आहे जिरे त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये तेजपत्ता पण टाकून देऊ. तेजपत्ता पण टाकलाय. आता आपण जी हे केलेलं होतं का पेस्ट टाकलेली आहे मी त्यामध्ये. मध्ये थोडी पेस्ट टाकून दिली. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता किती भारी तेल सुटलं आहे याला. आता आपण हे मसाले काढले होते ते त्याच्यामध्ये टाकून देऊ. आपण आता याला मसाला पण फ्राय करून घेऊ थोडासा. तुम्ही जेवढा मसाला फ्राय करून घ्याल तेवढा मसाल्याला भाजीला टेस्ट येईल. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आपण. मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकते. सध्याचं थोडंसंच टाकलं. थोडंसं टाकलंय पाणी. आता त्याला थोडंसं एक करून घेऊ आपण. शिजवून घेऊ त्या पाण्यामध्ये मसाला. तर बघू शकता मसाल्याला पण किती भारी हे आलेलं आहे. तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात फ्राय केलेलं पनीर टाकून घेऊया. हे बघा आता त्याच्यामध्ये टाकून घेतलंय मी फ्राय केलेलं पनीर. त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ. बघा किती भारी आहे. खूपच भारी वास येतोय. आता जेवढी भाजी लागेल तेवढंच पाणी टाकून घेऊया.
तर अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. कशी वाटली आपली मी केलेली भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण कशी करता, वेगळ्या पद्धतीने करत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडतील. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.